नमस्कार मित्रांनो, मी निवृत्ती महाजन। आज पहिल्यांदा मी आणि माझा मित्र हेमंत गोंधळे आम्ही लोक चाललो आहे श्री क्षेत्रापाशी आता मंदिर सुप्रसिद्ध मंदिर आहे पनवेलमध्ये नदाळ येथे। तो बघूयात आपण आज आता आपली राईड कशी होते काय होते आणि ते नंतर तुम्हाला बघायला भेटेल। तर मित्रांनो, आपण जी राईड करणार आहोत ती माझी गाडी रॉनेन 225 सीसीची आहे। KVS ने काढलेली, रिसेंटलीच लॉन्च झालेली, झाला तिला 1 वर्ष। आता आम्ही आहोत पनवेलमध्ये प्रसिद्ध तलाव वडाळे तलाव। तो आम्ही सुरुवातच इथून केलेली आहे। आता हे चांगली जागा वाटली आम्हाला व्हिडिओची सुरुवात करण्यासाठी। सो ओके, आता तुम्ही बघू शकता की आपण वडाळे तलाव मध्ये आहोत। तुम्ही पहाटेचे टाइम झाला आपला 8-8:30च्या दरम्यान झालाय वेळ। तो प्रसिद्ध जागा आहे कपल्स लोकांसाठी किंवा सकाळी सकाळी काही लोक वॉर्मअप साठी येतात, रनिंग साठी येतात, एक्सरसाइज करण्यासाठी येतात। तो त्या गोष्टीच्या हिशोबाने ही चांगली जागा आहे। बघूयात आपली राईड कशी होते। आता आपण सुरू करूयात आपली राईड। सो लेट्स गो। आता आपण कोण गाव हा सोडतोय। इथून एक रस्ता जातो, तो रसायनीकडे जातो आणि इथूनच कोण गावाच्या नंतरच मुंबई पुणे जो हायवे आहे त्याच्यासाठी सुद्धा एक रस्ता जातो। त्या सीटवरून तुम्ही लेफ्ट मारलात का मग मुंबई पुणे हायवेवर तुम्हाला जायला रस्ता भेटेल आणि आपल्याला सरळ जायचं आहे, मुंबई पुणे हायवेवर जायचं नाही। हा रस्ता जातो मुंबई पुणे हायवेला आणि आपल्याला सरळ जायचं।
तू कोणाला इन्स्पायर होऊन ही ब्लॉगिंगच्या तुला सुरू करण्याची ही आवड झाली? इन्स्पायर वगैरे असं नाही, बट पहिल्यापासून होती एक आवड. म्हणजे गाडी त्याच्यासाठीच घेतलेली मी, की आपलंही काहीतरी ओळख असते पाहिजे, वर्चस्व असते पाहिजे प्रत्येक गोष्टीचं. आणि ज्या गोष्टीची आपल्याला मनात भीती असते ती गोष्ट मुद्दामून करावी, हे पहिल्यापासूनच म्हणजे विचार असतो की ज्या गोष्टीची आपल्याला भीती आहे ती गोष्ट आपण करायलाच पाहिजे. मला कॅमेरा समोर येण्याची माझी पहिल्यापासून भीती आहे. मित्र असला तर मी काही फायदा उचलू शकतो. त्याच्यामुळे आपला मित्र चालू करेल. मला माहिती आहे तो आता की तो नाही बोलू शकत नाही कोणत्याही गोष्टीला. तर मग त्याला तो जसं त्याला मी सांगितलं बोलतो, अरे करूया ना, कधी करायचं बोल, त्याचं हे शब्द होतं. तर ठीक आहे, तर मग या संडेला म्हणजे आज आम्ही ठरवलं का आपण पहिले मंदिर घेऊयात, मग कुठलं मंदिर घेऊयात. तर पहिले कंट्रोलमधलंच जिथे आपण चाललो पंचायतन मंदिर हे घेतलं. तर बघूया. आता आपण पोहोचलोय टोल नाका, पत्थर टोल नाका. हा शेडूलचा टोल नाका आहे. इथं बाजूला बघू शकता छत्रपती युनिव्हर्सिटी आहे. युनिव्हर्सिटी दाखवते हेमंत, युनिव्हर्सिटी. पहिली राईड घेतली, ते छोटे घेतले, चांगले घेतले आणि चांगली घेतली, जवळच्या जवळ घेतले. नेक्स्ट टाइम बघू, थोडी मोठी राईड घेऊ, थोडी अजून चांगली राईड करू. अजून कोणी घेणार असतील तर त्यांनाही विचारून आमच्या ग्रुपमधले आहेत ते बाईकवर फिरायला त्यांना आवडतं. हा जो रस्ता आहे, या रस्त्यावर जी मजा आहे गाडी चालवायला, ते फिलिंग तिथे गाडी चालवायची ती एकच नंबर आहे. इथली ग्रीनरी, जी हिरवळ आहे, ती बघण्याला आहे. नाही घरी रायडर चालला, मोठा रायडर होतात, लॉंग रायडर असतात, चालणार तर मदन बाईक वाटतात. तर ठीक आहे, आपण आपला रस्ता बदल हा जो रस्ता बापूजी मागे पुण्याला जाण्याचा रस्ता आहे.
आपण दानपाट्याजवळ पोहोचलोय. इथे एक प्रसिद्ध मंदिर आहे, इथे टाकीदेवी मंदिर आहे. हे बघा, हे मंदिर जे तुम्हाला आता दाखवलं ते मंदिर होतं टाकीदेवी मंदिर. ते दानपाट्याजवळ दानपाट्यावरच आहे, प्रसिद्ध मंदिर आहे ते. पण आपण एक दिवस ते हे मंदिर कव्हर करूयात, नाहीतर जाताना कदाचित तेही मंदिर कव्हर करून घेऊयात. बघूयात आता आपण कसं दिसतोय, काय दिसतोय त्याच्यावर अवलंबून आहे. आई जमलं तर आपण एक दिवस काढून करूयात तेही मंदिर कव्हर करूयात. आपला विश्वास असेल प्रसिद्ध जेवढे मंदिर आहेत. आपलं लोकेशन जे आपण ठरवलंय नडाळ, ते क्षेत्र पंचायतन मंदिर. आता आपण तिथे पोहोचू, मे बी आपण पोहोचलो मला वाटतं. आता आपण पोहोचलोय जे आपलं लोकेशन ठरलेलं होतं नडाळ पंचायतन मंदिर. आणि इथे अजून एक मंदिर तुम्ही बघू शकता. ते मग थोडा झूम कर ना तिकडे. ते काळंबाबाचं मंदिर आहे. आणि या बोर्डपासून तुम्हाला ना याच्या अलीकडे एक बोर्ड दिसेल, नडाळ पंचायतन मंदिर म्हणून. त्याच्यापेक्षा थोडं पुढे 2 मिनिटाच्या अंतरावर. आणि इकडून जाऊन आपल्याला पुढे लेफ्ट घ्यायचा आहे. तो आता आपण निघूयात, चला. आता आपण निघालो आहेत. 2 मिनिटाच्या अंतरावरच आहे इथून. मगाशी सांगितल्याप्रमाणे इथे पोहोचलो आहे. इथे दर्शन पण घेतलं. पहिल्याच मंदिरामध्ये क्लिनिंग चालू होती. तर पहिलंच मंदिर म्हणजे साईबाबाचं मंदिर आहे. दुसरं गणपतीचं आहे. तिसरं मंदिर आहे जे हनुमानाचं मंदिर आहे. चौथं मंदिर जे आहे, चौथ्या मंदिरामध्ये नडाळेश्वर म्हणजे महादेवाचं एक रूप आहे. आणि शेवटचं जे मंदिर आहे ते तुम्ही माझ्या मागे बघू शकता, भवानी मातेचं मंदिर आहे. इथे आल्यानंतर एक अनुभव घडला मला आल्या पहिलं जे मंदिर होतं
साईबाबाचं मंदिर, त्याच्यामध्ये साफसफाई चालू होती. तर ते आम्हाला बोलले की तुम्ही पुढच्या मंदिरात जाऊन या. तर पुढचं मंदिरमध्ये गणपतीचं मंदिर, जे आपण प्रत्येक गोष्टीची सुरुवात जिथून करतो ते म्हणजे गणपतीला वंदन करूनच करतो. तर तो एक मला अनुभव घडला का आपण कुठल्या तरी गोष्टीची सुरुवात करतोय आणि देव स्वतः बोलतोय की तुम्ही पहिलेच दर्शन आमचं घ्यायला या. आणि झालं, आता दर्शन वगैरे झालं, सगळे 5ही मंदिर फिरलोय. आता आपलं सगळ्यांचं जे दर्शन झालं आहे आमचं, तर आता इथे दाखवल्याप्रमाणे बाहेर जाण्यासाठी इथून रस्ता आहे आणि तसाच इथून खालून गेल्यानंतर आपण बाहेरही जाऊ शकतो आणि ज्याला कुणाला कॅन्टीनमध्ये जायचं असेल तो कॅन्टीनमध्ये पण जाऊ शकतो. आणि इकडून सरळ जाण्याचा जो रस्ता आहे तो इथे हॉलमध्ये आणि 5 मंदिरांचं दर्शन घेण्यासाठी. तर दोन्ही रस्ते दिलेत त्यांनी, एक वरती येण्यासाठी आणि इकडून बाहेर जाण्यासाठी. ही कॅन्टीन आहे, ज्याला कुणाला जायचं असेल तर हा कॅन्टीनसाठी मंदिरातून डायरेक्ट कॅन्टीनसाठी रस्ता आहे. आणि तसाच इकडून बाहेर जाण्यासाठी एक्झिटसाठी हा एक रस्ता आहे. तर इकडूनही आपण बाहेर जाऊ शकतो.